नमस्कार, मी श्रद्धा स्ट्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज आपण शक्तिवर्धक, प्रोटीन, कॅल्शियम आणि मिनरलने भरपूर असे पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत, तेही गुळ किंवा साखर न वापरता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लाडू बनवण्याकरता आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण बघूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छान छान व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. लाडू बनवण्याकरता इथे मी अर्धा वाटी बदाम घेतल्यात, अर्धा वाटी काजू, अर्धा वाटी मनुका, अर्धा वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्यात, अर्धा वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात, अर्धा वाटी अक्रोड घेतल्यात. त्याचसोबत इथे मी सीडलेस काळे मनुके सुद्धा घेतल्यात, 4 चमचे पांढरे तीळ आणि थोडासा पिस्ता घेतलाय. या लाडूत आपण साखर किंवा गुळाचा वापर नाही करणार आहोत, म्हणून इथे मी 300 ग्राम काळे खजूर घेतलेत. तुम्ही लाल खजूर सुद्धा घेऊ शकता. आपण यातल्या बिया काढून मगच यांना लाडूत घालणार आहोत. आणि त्याचसोबत एक मोठी वाटी मखाना घेतलाय आणि गरजेप्रमाणे तूप घेतले. सगळ्यात आधी आपण खजुराच्या बिया काढून घ्यायच्या आणि सगळे ड्रायफ्रूट सुद्धा तुपावर छान खरपूस भाजून घ्यायचे. इथे मी खजुराच्या सर्व बिया काढून घेतल्यात. आता एका पॅन मध्ये 1 चमचा तूप घालते. यात मखाने घालून यांना अगदी कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे. तुपावर भाजल्यानंतर हे मखाने छान कुरकुरीत होतात आणि यातले पौष्टिक तत्व तर वाढतातच आणि याची चवही छान लागते. मखाने छान भाजून झाले की यांना काढून घ्यायचे आणि थंड करून मिक्सर मधून याची बारीक पूड करून घ्यायची. आता याच पॅन मध्ये पुन्हा थोडं तूप घालायचंय आणि यात कापलेले बदाम घालून यांना खरपूस भाजून घ्यायचे. बदाम आपल्या बुद्धीसाठी आणि हाडांच्या मजबूतीकरता खूप उपयुक्त आहे, म्हणून हे मुलांना सुद्धा जरूर दिलं पाहिजे. बदाम थोडे भाजून झाले की यात मी कापलेले काजू घालते. यांना सुद्धा बदामासोबत व्यवस्थित परतून घ्यायचंय. काजू थोडेसे खरपूस भाजून झाले की यात मी अक्रोड घालते. यांना पण छान भाजून घ्यायचंय. मुलं ड्रायफ्रुट्स खायचा कंटाळा करतात, अशा वेळी तुम्ही हे अशा प्रकारचे लाडू बनवून त्यांना नक्की खायला द्या, म्हणजे ते सुद्धा आवडीने खातील. आपले काजू बदाम छान कुरकुरीत भाजून झाले की यात मी थोडासा पिस्ता घालून याला सुद्धा थोडं परतून घेते. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तुम्हाला आवडणाऱ्या ड्रायफ्रुटच्या प्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आपले ड्रायफ्रूट छान कुरकुरीत भाजले आहेत. आता यांना आपण एका भांड्यात काढून घेऊया. पुन्हा त्याच पॅन मध्ये मी 1 चमचा तूप घालते. यात सनफ्लॉवरच्या बिया घालून यांना मंद गॅसवर थोडंसं परतून घ्यायचंय. यात तुम्ही कलिंगडाच्या बिया सुद्धा घालू शकता. आता यात मी अर्धा वाटी भोपळ्याच्या बिया घालते. यांना सुद्धा थोडं परतून घ्यायचंय. यात सोबत इथे मी 4 चमचे पांढरे तीळ घालते. या सर्वांना छान फुलून कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचंय. या बियांमुळे आपली केस गळती थांबते, त्वचा छान होते, वेट लॉस मध्ये सुद्धा या बिया मदत करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या इम्युनिटी बूस्टर आहेत. म्हणूनच आपण आपल्या रोजच्या खाण्यात याचा नक्की वापर केला पाहिजे. आपल्या सर्व बिया छान खरपूस भाजून झाल्यात. आता यात मी मनुका घालते आणि यांना सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे हे छान फुलतात. आपल्या बिया आणि मनुके छान परतून झाल्यात. आता यांना सुद्धा आपण काढून घेऊया. आपले सगळे ड्रायफ्रूट छान भाजून झालेत. इथे मी ड्रायफ्रूट्स थोडे मोठेच ठेवले आहेत, म्हणजे ते खाताना दाताखाली छान कुरकुरीत लागतात. तुम्ही ड्रायफ्रूटची बारीक पूड करून सुद्धा लाडू बनवू शकता. आता इथे मी पॅन मध्ये 1 चमचा तूप घालते. यात आपण जे बिया काढलेले खजूर आहेत यांना मी बारीक कट करून घेतले, ते घालायचे आहेत. इथे तुम्ही खजूर मिक्सर मधून बारीक वाटून सुद्धा घेऊ शकता. यांना सुद्धा तुपावर छान परतून घ्यायचं, म्हणजे हे नरम होऊन यांचा छान गोळा तयार होईल. खजूर मुळातच खूप नरम असतात, त्यामुळे त्याचा गोळा व्हायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटातच त्याचा गोळा तयार झालाय. आता याला सुद्धा आपण काढून घेऊया. आता यात आपण जे मखाने भाजले होते त्यांना मी मिक्सर मधून बारीक केले, हे घालायचे.
त्याचसोबत थोडीशी वेलची पूड घालते आणि आता या सर्वांना व्यवस्थित मिक्स करायचंय आणि ह्याचे लाडू वळायचे. मिश्रण थोडं गरम आहे म्हणून आधी चमच्याने मिक्स करून नंतर याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. हे लाडू तुम्ही उपवासात खाऊ शकता. यामुळे शरीराला खूप एनर्जी मिळते आणि तुम्ही जर डायटिंग करत असाल तर हे लाडू तुमच्याकरता खूपच फायदेशीर आहेत. सर्व मिश्रण छान एकजीव झालं की याचे लाडू वळायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सहज हे लाडू वळता येतात. साखर किंवा गूळ न घालता आपले हेल्दी मल्टीविटॅमिन्सने भरपूर शक्तिवर्धक ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत. रोज एक लाडू खा आणि सर्व आजारांपासून दूर राहा. तुम्ही सुद्धा हे हेल्दी ड्रायफ्रूटचे लाडू नक्की बनवा आणि ते कसे झालेत ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.